पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेले आहेत। शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र येत वांगचुक यांना पाठिंबा देणार आहेत। तर जंतर मंतरवरील कारवाईबाबत ठाकरे नेमके काय बोलणार याकडे लक्ष असेल। सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेत। आज ठाकरे बंधू दादरमधील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एकत्र येऊन वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवणार आहेत। मीनाताई ठाकरे पुतळा समोर दोन्ही नेते एकत्र उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। जंतर मंतर मैदानावरील दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेले आहेत। शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र येत वांगचुक यांना पाठिंबा दर्शवणार आहेत। जंतर मंतरवरील कारवाईबाबतही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। सोनम वांगचुक यांना काल पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। मात्र जंतर मंतरवरील आंदोलन अद्यापही त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। आज ठाकरे बंधू दादरमधील शिवतीर्थ इथं वांगचुक यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी एकत्र येणार आहेत। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। सरकार सोनम वांगचुक यांना घाबरलंय आणि भीतीमधूनच वांगचुक यांना उचलून नेलं। खासदार संजय राऊत यांनी हा घणाघात केलेला आहे। देशात हुकुमशाही सुरू झाल्याचाही आरोप संजय राऊतांनी केलाय। विसाव्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात चादर टाकून आडवं करून इतक्या मोठ्या माणसाला फरफटत घेऊन गेले, ज्याची उभं राहण्याची ताकद नाही उपोषणामुळे। त्याच्यासाठी त्यांना स्ट्रेचरसुद्धा आणण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि जबरदस्तीनं उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर तो दबाव आणला। त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे। सोनम वांगचुक हे प्राणत्याग करण्यास सज्ज आहेत देशासाठी आणि सरकार त्यांना घाबरलं आहे। जर सरकार घाबरलं असेल तर सरकारने ज्या मागण्या आहेत तरुणांच्या त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे। हा देश हुकुमशाहीकडे झुकला असं म्हणतात, वळला नाही। या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली एवढंच मी सांगेन। पण उद्या पार्लमेंट सुरू होत आहे आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल। उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे, आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत। जनाब संजय राऊत सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार केलेली आहे। 20 दिवस झाले सोनम वांगचुक उपोषण करत होते। त्यांच्या प्रकृतीला धोका होता, त्यांच्या जीविताला धोका होता। या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने निर्देश दिले, त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। आणि हुकुमशाहीच्या गप्पा कोण करते? ज्या उद्धवजी ठाकरे यांनी कंगना रनौत यांचं घर पाडलं, ज्या उद्धवजी ठाकरे यांनी नारायण राणेंना अटक केली,